चला जमतं चला मी जाऊ मी नसेल चला. सध्या उन्हाळ्यामुळे नाही का तेवढं काही हिरगार नाही, पण ज्यावेळेस पाऊस सुरू त्यावेळेस सगळं हिरगार होतं. काहीच फार पाव वाटतंय बरं का, पण पप्पू पोहून द्यायना. पाहू पप्पू हा. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग मध्ये 40 दिवस. तर गाईज आज आपण आजच्या ठिकाणी चाललो होतो, ज्या ठिकाणी बप्पूने त्यांच्या काळी जमीन घेतली होती ती आता आम्हाला सांगितली नाही. माझा आपण चालू ती जमीन बघायला. हो म्हणले चला तुला दाखवतो. तर चला गाईज निघूत, उशीर झाला मारण्याचा. उशीर झाला काय झाला गॉगल घ्यायचं म्हणजे बप्पू लय बाहेर माणूस कधी जमीन घेतली होती काही 2-3 एकर आणि ते आज दाखवायला चालले. चला म्हणलं येत बघून जमीन कसं काय कसं काय नाही. आणि ती जमीन आहे पैठण ठिकाणी, एकदम पाण्याच्या ठिकाणी. तर चला निघू आता. जेवण केलं आत्ताच. डोक्याला बांध काय दादू काय हा तर काही चला चप्पल वगैरे पुशितो. काय खाऊ मागत तर काहीच फायदा पण निघलेलं होतं. नका ना ती खोपडी फुटलेली बप्पू. वाव राहू दे तुमच्या खिशात. जाऊन तिकडे अगं पण आत्ता कुठं जर शिक थोडं. बरोबर ओके चला. नाही राहू दे मी डोक्याला बांधतो आता. तर चला निघू आता आपल्या मंजिलकडं. बप्पू तयार येतं. तर काहीच फायनली गाडीत पेट्रोल टाकून झालेलं आहे. आता निघू बाबा आपल्या मंजिलकडं. मस्त बघ ना मस्त गोगलवर घातलेला आहे. नाच फळ केला बप्पू. निघू आपण काही जवळपास 50-55 किलोमीटर आहे. आता जायला जवळपास तास-2 तास लागेल. 1.5 तास तर बघावं लागेल. 1.5 तास तर बघावं लागेल. मध्ये रस्ता खराब आहे, थोडं दमून जावं लागेल. आपण आज वेगळ्याच मार्गाने चाललो होतो. बोधेवामध्ये जावं लागेल ठीक आहे बघ. तर काही फायनली येतो प्रवास करून आपण बोधेवाच्या पुढं हातगाव कांबीच्या पुढं निघलेलो होतं. आणखी पैठ 19-20 किलोमीटर जायची आहे. पैठणापासून पुढं ओढोळी ही जवळपास 15 किलोमीटर असं. तेव्हा आपल्या कारखान्यापासून 5 इतके अंतर आहे. पैठणापासून पुढं ओढोळी. आता लागलो आपण त्या रस्त्याला पैठणच्या. काहीच उरं पडलं गाडी. कोणाचा प्रवास करावा लागला. गाडी सगळी 60-70 चालली. गाईज आपण नॉन स्टॉप जवळपास पैठणच्या अलीकडं जवळपास 5 ते 10 किलोमीटर आलेलो. तर मित्रांनो बघा इकडे लोकांनी कपाश पण लावलेली लगेच पाण्यावर. कारण की इथून जवळ गेली गंगा. तर त्यामुळे लोकांना पाण्याचं टेन्शन नाही आहे. त्यांनी लगेच हे सगळं लावलेलं आहे. कपाश वगैरे सगळे दंडवर इकडे सगळे दंड वगैरे करून ठेवले. म्हणजे इकडे लोकांना अजिबात टेन्शन नाही आहे पाण्याचं. आणखीन एवढा कडक उन्हाळा आहे तर एवढं उन्हाळ्यात त्यांनी कपाश वगैरे सगळं लावून ठेवलेली. हे बघा इकडं पण भरपूर आहे. मित्र त्याला 5 किलोमीटर राहिलं एवढं अंतर कट करून मग तुम्ही 15 किलोमीटर लांब जायचं. राईट टाईम तर उरला ना तर आपण नाश्ता करलो. टाईम तर उरला फिरून गाईज जिथून आपण स्क्रीनच्या ऑर्डरसाठी करून आलेलो आहे का आता रस्ता माहिती. गाईज म्हणलं जातातच देवाचे दर्शन कंप्लीट करून घ्यावं. आता आलो तर आपण कुठं नाथसागरमध्ये. बप्पूने आणलाय मला रस्ता दाखवत. बप्पूला माहितीच नाही मला रस्ता माहिती. सगळी गर्दी आहे गाईज आज एखादच वगैरे आहे ना सगळी गर्दी. चला बघू काय होतं काय नाही. काही तर फायनली आपली मंदिरामध्ये एंट्री होणार आहे. फुल गर्दी. एवढ्या गर्दीत बप्पू गोगल चालू काय गोगल विषय गोल फुल गर्दी काहीच नका बाई. माझ्याकडे सुट्टी पैसे नाही. अरे नाहीत ना माझ्याकडे खरंच नाही भैया. अरे
तर काही दोन भाई भेटले त्यांनी बळजबरी मग गण लावला. बप्पू किती पाहिजे भाज्या? 10 रुपये द्यायला गण लावलाय मी. गंध लावलाय. नीट लाव रे भैया. Turn left. गाईज फायनल दर्शन वगैरे झालेलं आहे. मुख दर्शन घेतले. आता निघलो कुठं आपण डायरेक्ट नाथसागरच्या भीती करतो. बप्पू नका नको म्हणते ते. जमतं बप्पू जायला. जमतं चला. मी जाऊ मी नसलं चला. बप्पू दाबले. तर गाईज सगळं फायनली दर्शन झालेलं आहे. प्यार घेतलंय. बप्पू पण चांगलं दर्शन झालं बप्पू. आता आपण नाथसागरला जाऊ बप्पू. जायचं हे दादा इथपर्यंत आलं तर नाथसागरात जावंच लागेल ना. मस्त पाण्यात फिरण्यात आता पण धुणार घे. तर काहीच फायनल दर्शन झालेलं आहे. आज निघायचं आपलं कुठं डायरेक्ट नाथसागरकडं म्हणजे तिकडं पाण्याकडं. चला मग गाडीचं प्लग काढलं होता कारण की गाडीला कोणी छेडछाड करावं नाही. तर निघणार आपण कुठं डायरेक्ट नाथसागरकडं. गाईज फायनली बघ पुन्हा म्हणत होते तरी बघ आणलं आपण कुठं नाथसागरमध्ये. गाईज सध्या उन्हाळ्यामुळे नाही का एवढं काही हिरगार नाही. पण ज्यावेळेस पाऊस सुरू त्यावेळेस सगळं हिरगार होतं. जाम हे बघू शकता तुम्हाला समोरून घेऊ दाखवतो पाणी दिलं बप्पू आलेलं. गाईज फायनल तुम्हाला जन्नत दाखवू आता जन्नत. हो भाई साप हे बाईकडे जन्नत. कुठं पाणी जिद्दर पाणी आलतो ना तेच तो बरं तवा इथं पाणी होतं इथं. आता पाणी कमी झालंय. गाईच फार पाव वाटतंय बरं का. आपण पप्पू पोहून द्यायना. पाहू पप्पू हा चव पोवायचं चव. ओके ओके रुमाल पण आहे. रुमाल अंग पुसतो बरं का. चला गाईच थोडंसं पोहतो. कसं आले सरशी थोडंफार. बप्पू आता हातपर्यंत राहिले तर बप्पूने हातपर्यंत धुतले का मी आगो करून घेतो मस्तपैकी. भारी पावायला सगळेजण पोह राहिले तर शिवले भयानक नादून येऊ राहिला समोर. का जरा फक्त मी दिसलं पाहिजे. अरे तू दिसला पाहिजे पण तू. तर काहीच फाईन सगळं पोहणं झालेलं आहे. अयो मस्त वाटलं. बप्पू तर पोहली नाही काहीच नाही. तर काहीच फायनल सगळं पोहणं झालं आहे. फ्रेश झालं एकदम. बप्पूने पण हात लावून धुतले. गाईज हो असा भयानक येऊ राहिला गणी. हो भाई साहेब सगळे लोक आंघोळीवर करते तर एकदम फ्रेश. तर चला गाईज आता जातो वर मस्त पैकी. बप्पू माझं ककडे खातो. ककडी बप्पू मला ककडे खायची. ककडी खायची बप्पू मला. हा इथं बरं ककडी भेटती. चला गाईज पोलो फार दम लागलाय. फार म्हणजे फार. गाईज मस्त असं अंग वगैरे करून झालं. ककडी खाल्ली मस्त गार थंड वाटलं. हात निघत आपण कुठं आपल्या दुसऱ्या डिस्ट्रिक्शनला. गाई जेव्हा आपलं सगळ्यात लांबचा ओव्हर ह्या बांधवसून इकडं तर इकडं पुढं पण आपलं खालीचे इकडे चिंच. फर्स्ट टाइम आलो मी यावर. फर्स्ट टाइम याच्यात कधीच नाही आलेलो. तर बघा गाईज हे आपलं वावर. इकडं तिकडं त्याची परत लांबवर आणि इकडं पुढं बरंच आहे आपण दूध बघायला. हा बाग कोणाचा आहे? हा होय आंबा आपला आहे का? आंब्याचे कारले भारी झाडे गोड आहे. गाईज हे आंबा पण आपलाच आहे. लय गोड आहेत ते घ्यावं लागते. गाईज हे घर पण आपल्या जावर ते घर कोणाचं आपलंच आहे का? अरे आज मी कोणी आणू आहे.
काहीच फायनल निघलेले तर आपण चालले काय रे आंब्याचे आपले आंबे आणि हे आपलं जुनागर बप्पू नाही कधी घेतलं होतं कधी नाही काय ना कधी घेतलं बप्पू हे काढले खूप घेतलं होतं. हा होय सटकलं का नाही आपलं डोक्यात घ्यावं लागेल ते. किलो मधून जायला ते फेकून ते त्याचा काही उपयोग नाही सगळं येऊस. हा होय त्याला त्या याच्या घाणाडी पर्यंत त्या हा होय तर काहीच आता फायनल आपण पुढं आपल्या डिस्ट्रिक्टला म्हणजे आपल्या गावाकडे डायरेक्ट आपण आंबे पण घेतले तर काहीच मी आंबे घेत होतो पण कोकणी आम्हाला घेऊन दिले नाही एवढे एवढे गोड आंबे होते काहीच एवढे गोड नागपुरा कोकणी काय नग 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 मी वर चढलोय मी तुडतोय बासणार तेवढं म्हणतो किलो गोड आंबे तर काहीच फायनली आपण जवळपास हातगाव कांबेच्या जवळजवळ आलेलो आहे काहीच एवढं ऊन पडलंय का नाही असं ऊन लावलं असं ऊन लागत आहे राईट साईडने एवढं तपत आहे का नाही काही तुम्हाला फायनली बोदेवाच्या बाहेर निघलो आहे तुम्हाला बोदेवाच्या सगळ्यात श्रीमंत लोकांच्या कोणी जातो दिसायला व्हाईट बांगला पण काम असलं काळे असं विषय असणार काही सगळे म्हणजे आमच्या एवढं मोठं बोधे गावी जवळपास आपल्या शिरूर तालुक्यापेक्षा बोधे मोठा असतो एवढा मोठा बंगला आहे घरी तुम्ही बघू शकता सगळा टप बंगला आहे सगळा व्हाईट कलर सगळा व्हाईट कलर आतमध्ये व्हाईट आहे बाहेरून व्हाईट आहे त्याची एवढा व्हाईट बंगला याच्यावर तो त्याच्या मागं पेरे काही कामं असतात 2 नंबर कामं असतात कारण की गव्हर्नमेंट नोकरीदार काय एवढा मोठा बंगला असतो गाईच फायनल थांबलो नाश्ता केला आता घेतला आपण चौमेव खायली नाश्ता केला मस्तपैकी वडपाव खाल्ला गरम आता डबल निघायचं आपल्या घरी डायरेक्ट काहीच तर थोडंसं आपली गाव अजून ठेवणार आहे आज आपण दुसऱ्या मार्गे आज मातुरी मार्गे आपण नाहीच आहे जाता खूप घेऊन गाईज मी तुम्हाला नाही म्हणलं का आणला का इथं आंब्या हे होत असतं हे बघा लगेच धुराडा आंब्याचा लगेच आंब्याचा बुक मला सुरुवात केला तर काही चला मला भरपूर काम येतं व्हिडिओ एडिट करायचा आहे थोडा फ्रेश होतो दमलंय मरणाचं तहान लागली फर्स्ट फॉल तहान नाही लागली चांगला मोठा हेड आहे आपल्या चिची एवढा तर गाईज फायनली तिकडून आल्यावर फ्रेशवर झालो जेवण वगैरे केलं आता आलो मी व्हिडिओवर झोपायला मित्रांनो 2 व्हिडिओची रिडिंग करायची त्याच्यानंतर झोपायचे मित्रांनो आपण फायनली राऊटर शिफ्ट केलेलं आहे पण शिफ्ट करूनही ते स्पीड द्याय नाही पूर्ण मांडलं आहे फक्त काही अडचण नाही पण मित्रांनो ते तरी स्पीड द्याय नाही काहीतरी उद्या काहीतरी करावं लागणार आहे कारण संध्याकाळी आपल्याला जास्त आहे ना संध्याकाळीवर टोपीवर चढता येत नाही उद्या त्याचं ठिकाण लावावं लागणार आहे कारण की आपण त्याला थोडी रक्कम दिलेली आहे 1200 रुपये त्याची आपली फेड आली पाहिजे हे असं म्हणलं आपली फेड होणार नाही ना घरी इक्विपमेंट चालायची TV चालायची बरेचसे म्हणजे मोबाईल वगैरे भरपूर येतं मोबाईल चालवा तिथं मित्रांनो आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा तर भेटून चला बाय बाय हां तू दिसत नाही ना